नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या DMER मध्ये जी काही भरती प्रक्रिया सुरू आहे, तर त्याचं प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजे लॅबोरेटरी असिस्टंट आणि लॅबोरेटरी टेक्निशियन या दोन्ही पदाकरिता की यादी लागलेली आहे. तर याची माहिती तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता ही यादी बघू शकता, पात्र आणि अपात्रची यादी आहे. तर याच्यामध्ये पहिलं लॅबोरेटरी असिस्टंटसाठी तर बघा इथं जर पाहिलं हे तर टोटल 200 कितीतरी विद्यार्थी आहेत, ते 216 विद्यार्थी आहेत. 216 मध्ये जर पाहिलं तर अपात्र कोणत्यामुळे केलं, की ज्या विद्यार्थ्यांचं पॅरामेडिकलचं रजिस्ट्रेशन नाही आहे, त्या विद्यार्थ्यांना काय केलं, की अपात्र केलं. तुम्ही बघू शकता इथे पॅरामेडिकल. त्याच्यानंतर दुसरं आहे, की नॉन क्रिमिनल नसल्यामुळे त्यांना ओपनसाठी एलिजिबल केलेलं आहे, बट नॉट एलिजिबल केलेलं नाही आहे. लक्षात घ्या. साठीच फक्त त्यांना काय केलं, की एलिजिबल केलेलं नाहीये. जर पॅरामेडिकलचं सर्टिफिकेट नसेल, तर त्यांना नॉट एलिजिबल केलेलं बघा, नॉट एलिजिबल केलेलं आहे. आणि ई-डब्ल्यू-एस असेल, आता इथे ई-डब्ल्यू-एस नव्हते आणि पॅरामेडिकल नव्हते, त्यामुळे काय केलं, की यांना घेतलेलं नाहीये, नॉट एलिजिबल आहे. बट जर फक्त हे ई-डब्ल्यू-एस असेल किंवा ई-डब्ल्यू-एस नसेल, तर त्यांना नॉट एलिजिबल केलेलं आहे. लक्षात घ्या. इथे इथे ई-डब्ल्यू-एस नाही आहेत आणि त्याच्यानंतर हे पण नाही आहे त्यांचं रजिस्ट्रेशन नाही. तर मेनली रजिस्ट्रेशन नसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी नॉट एलिजिबल केलंय. त्याच्यानंतर टेक्निशियनकडे जाऊयात आपण. टेक्निशियनमध्ये पण तसंच. आता टेक्निशियनमध्ये 192 विद्यार्थी आहेत टोटल. 192 विद्यार्थीमध्ये पाहाल तुम्ही, तर पॅरामेडिकलसाठीच नॉट एलिजिबल केलेलं आहे. आणि बाकी ई-डब्ल्यू-एस जरी नसेल, तर त्यांना काय केलं, की ओपनमध्ये टाकलेलं आहे. एन-सी-एल नसेल तरी ओपनमध्ये टाकलेलं आहे. तर ही यादी तुम्हाला ॲज इट इज माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.